तिथे मंकू पाण्यात पोहत आहेत. तर ही मेन केवपैकी एक केव आहे. तर इथे केव्सच्या जवळ ना अशा छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या पण दिसतात, जशा गड किल्ल्यांवर दिसतात ना तशा टाईपमध्ये. केवढी उंच आहे. त्या बाजूला पण केव्स आहेत पण तिकडे नाही जात, कारण इकडे लेपर्ड बिबट्याचं झोन आहे असं इथे लिहिलं आहे स्पष्ट. बस म्हातारे बस. असं मस्तपैकी खायला भेटतं इथे. काय एकदम मस्त लागतं. ते पण एकदम मस्त होतं, हे पण एकदम मस्त लागतं. आणि वॉटरफॉल या फिर नदीचं जे पाणी आहे ना त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या केव्ज आहेत हे बघा. आणि हे जरा वेल मेंटेन्ड आहे. हाय गाईज, मी आहे शशांक. मी आहे करिश्मा आणि आपलं स्वागत करतोय आम्ही TR मुंबईकर युट्यूब चॅनलवर. तर गाईज आता आम्ही आलो आहोत मुंबईमधल्या एक अशा जंगलामध्ये ज्याचं नाव आहे संजय गांधी नॅशनल पार्क, जे मुंबईचं एकमेव जंगल आहे. आणि या जंगलामध्ये आम्ही पहिले पण येऊन गेलो होतो जानेवारी महिन्यात. त्याच्यावरची आम्ही संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये काय काय बघायला मिळतं ना त्याच्यावरची पूर्ण डेडिकेटेड एक व्हिडिओ बनवली आहे. त्याच्यामध्ये मी सर्व काही डिटेल्स सांगितलेले आहेत. तर त्यावेळी आम्ही प्रॉमिस केलं होतं की आम्ही मान्सूनमध्ये म्हणजे रेनी सीझनमध्ये आम्ही येणार होतो इथे कानेरी केव्स बघायला. तर आता आम्ही आलो आहोत कानेरी केव्स बघायला. तसं संजय गांधी नॅशनल पार्कबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये बरंच काही सांगितलं होतं आणि त्याच्यावर तुम्ही खूप सारं प्रेम दिलं होतं. तसंच ह्या व्हिडिओला देखील प्रेम द्या. त्याच्यामध्ये आम्ही इथे जेवढ्या पण कनेरी केव्स आहेत, म्हणजे इथे 111 कनेरी केव्स आहेत, तर त्याच्यापैकी काहीच फेमस आहेत बघायला. तसं 111 कनेरी केव्स तुम्ही पाहू शकता. अर्धा किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहेत त्या. तर नदीच्या दोन्ही बाजूला त्या पाहायला मिळतात. सर्वांपैकी आम्ही आता मेनच बघणार आहेत, कारण एवढ्या सर्व बघायला पॉसिबल नाही. बराच दिवस अख्खा जातो तरी त्या बघून नाही, कारण त्या पूर्ण लांब आहेत. तर याच्यात मेन आपण सर्व कानेरी केव्स बघणार आहेत. तसं संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये इथे आता ना एंट्री फी वाढली आहे. जेव्हा आम्ही आलो होतो 95 रुपीज होती, आता 103 रुपये एंट्री फी आहे. आणि 50 रुपये जशी बसची चार्जेस होते कनेरी केव्सला ते जसे तसेच आहेत. बाकी तुम्हाला जर संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जे म्युझियम आणि ते बाकीचे सफारी वगैरे करायचं असेल, टायगर सफारी, लायन सफारी वगैरे, तर ते जर करायचं असेल ना तर त्याचे चार्जेस ऑलमोस्ट आता तेवढेच ठेवलेत त्यांनी. पण सफारीचे चार्जेस एक्झॅक्टली मला माहिती नाही, पण तेव्हा 125 होते, तर आता 130 किंवा 40 जास्तीत जास्त असतील, त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाहीत. आणि तुम्ही ते करू शकता. बगी फेरीचे चार्जेस एवढेच आहेत 50 रुपये. सकाळी 8:30ला सुरू होतं नॅशनल पार्क, ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत असतं. कनेरी केव्सला जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी लवकर या. आता आम्ही जर आलो आहे तेव्हा 12 वाजलेत, 12-12:30. तुम्ही पाहू शकता. तर आम्हाला मेन केव्स पाहिजेत, तर आम्हाला तेवढा वेळ नाही लागणार जास्त. एक 2-3 तासामध्ये फिरून होईल असं आम्हाला एक्सपेक्टेड आहे. हे इथून शेवटची जी बस निघते ना ती संध्याकाळी 5:30ला निघते, तर तेवढं लक्षात ठेवा. आणि बसचे चार्जेस तुम्हाला सांगितले मी. AC बसचे 50 रुपये आहेत रिटर्नचे. बाकी आता केव्सवरती बघू, तिथे पण एंट्री फीस द्यावी लागते 25 रुपये मिनिमम पर पर्सन. तर हे सर्व चार्जेस वगैरे मी तुम्हाला आता सांगितले. आता जाऊया आपण कनेरी केव्सला, जे माझ्या डोळ्याच्या समोरच आहे. चला तर जाऊया कनेरी केव्स पाहायला. लेट्स गो. जसं तुम्ही इथे येता तेव्हा तुम्हाला एक मोठा बोर्ड दिसून येतो, ज्याच्यावर या केव्सची संपूर्ण इन्फॉर्मेशन लिहिली आहे. त्याच्यावर माकड बसलाय. तशा या सर्व केव्स बुद्धिस्ट केव्स आहेत, ज्या 1ल्या सेंचुरीपासून 10व्या सेंचुरीपर्यंत बनल्या आहेत, ज्यांना बोललं जातं कनेरी केव्स. मेन गेट ते कनेरी केव्स इथपर्यंत घेऊन येऊन जायचं काम करता. हर 10 ते 15 मिनिटामध्ये बस अवेलेबल असते. तशी BSTची एक बस पण येते तिकडे लागते, ती पण असते. तिचे चार्जेस मला वाटतं कमी आहेत. तर चला जाऊया आपण आता वरती केव्सवर. आणि करिश्मा, जर तुम्हाला आठवत असेल ती व्हिडिओ, तर तिने हेच कपडे घातले होते मागच्या आम्ही ज्या जानेवारी महिन्यात आले होते. तर इथे तिकीट काउंटर आहे आणि इथून आतमध्ये जायला रस्ता आहे. 25 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत आणि फॉरेनर्सला 300 समथिंग असं काहीतरी. असं इथे ट्रेल वगैरे आहे. या साईडला कॅफेटेरिया आणि कॅन्टीन वगैरे आणि वॉशरूम आहे. आणि इकडे केव्स सुरू होतात. असं जायला रस्ता वगैरे केलेला आहे मस्तपैकी. हे बघा, फर्स्ट केव्ह आपल्याला इथे आले दिसते. केव्ह नंबर 1 पावसाळ्यात एकदम मस्तच दिसतंय. फुल ग्रीनरी झालेली. इकडे सर्व केव्हची इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे, वाचायला वगैरे आहे. आणि इथून असं आपण बघू शकतो केव्ह, पण तिथे सगळी नेट लावली आहे, तर बघायला आतमध्ये नीट भेटत नाही. मस्त वेदर झालं आहे. वरती ग्रे क्लाउड्स वगैरे आलेत. फुल एकदम ग्रीनरी.
तर इकडे केव नंबर 1च्या बाजूलाच केव नंबर 2 आहे, जिथे आपल्याला एक बौद्ध स्तूप दिसून येतो आणि त्याच्या पाठी काही स्कल्पचर्स पण दिसून येत आहेत. या व्यतिरिक्त अजून काही छोट्या छोट्या गुफा देखील आहेत, पण त्या सध्या ASI वाल्यांनी बंद करून ठेवल्या आहेत. का तर त्यांचं त्यांनाच माहिती. तर इथे केव्सच्या जवळ ना अशा छोटे छोटे पाण्याच्या टाक्या पण दिसतात, जशा गड किल्ल्यांवर दिसतात ना तशा टाईपमध्ये. म्हणजे जुन्या टाईमामध्ये इथे पाणी स्टोरेज वगैरे असं व्हायचं. तर ही मेन केवपैकी एक केव आहे, केव नंबर 3. हे बघा. तसे या तिसऱ्या केवमध्ये बरेचसे स्कल्पचर्स आपल्याला दिसून येतात, जे भिंतीवर कोरलेले आहेत. ज्यांनी या बनवल्या त्यांचं नाव यज्ञश्री सक्कर्णी असं आहे. तसं या केवला ग्रेट चैत्य केव पण म्हटलं जातं, कारण या केव्स या बौद्ध धर्मीय केव असल्यामुळे इथे आपल्याला जेवढे पण स्कल्पचर्स दिसून येतात ते सर्व बौद्ध धर्माशी रिलेटेड आहेत. केवढी उंच आहे. तसं या केवला चैत्य केव किंवा चैत्य हॉल देखील म्हटलं जातं. अशी सेम केव आपल्याला लोणावळ्यामध्ये कार्ला केव इथे दिसून येते. म्हणजे कार्लाच्या ज्या लेण्या आहेत ना त्यातली जी केव आहे ना ती सेमच अशा प्रकारे बनवलेली आहे, तिकडे देखील आणि इथे देखील. या केवमध्ये मध्यभागी आपल्याला एक स्तूप दिसून येतो, त्याच्या आजूबाजूला पिलर्स दिसून येतात, ज्या दोन्ही बाजूला 11-11 आहेत. असं काहीतरी तिकडे देखील आहे आणि सेम इथे देखील आहे. तसं या स्तूपच्या वरती एक घुमट दिसतो. कार्लाच्या केव्समध्ये तिकडे लाकडाचे असे घुमावदार डिझाईन बनवले, इथे आपल्याला भिंतीतच बनवली आणि इथूनच सेम तिकडे जसं प्रकाश येतो सूर्यप्रकाश तसं इथे देखील येतो. आणि जे इथे पिलर्स आहेत ना त्या पिलर्सवर आपल्याला खूप साऱ्या नक्षीकाम केलेलं दिसतं, तिकडे देखील सेम असंच बनवलं आहे. हा रेप्लिका आहे त्या गोष्टीचा. तर या केव जंगलात असल्यामुळे आपल्याला इथे मंकीज पण दिसून येतात, त्यासोबत खूपच सुंदर असं जंगल पण दिसून येतं, फुल जंगल. आणि तो पण रस्ता आहे तिकडनं यायला. चाललोय वरच्या बाजूला. वरून किती केव्स बघायला भेटतात ते बघूया. पाणी इकडनं फ्लो होतं आणि बघायला भेटतं. आणि हे बघा भारी दिसतं एकदम मस्त. फुल नॅशनल पार्कचा एरिया दिसतो आणि तिकडे टॉवर्स वगैरे, कॉन्क्रीटचं जंगल. आणि वॉटरफॉल या फिर नदीचं जे पाणी आहे ना त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या केव्ज आहेत. इकडनं एक वेगळा ट्रेल जातो, तो वेगळा, तिकडे वेगळ्या केव्स बघायला भेटतात, इकडे वेगळ्या केव्स बघायला भेटतात आणि इथे वरती वेगळं आहे. हे जे पाणी आहे ना तिकडे बिहार लेकला जातं समथिंग, जे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये येतं, मुंबईच्या 7 लेकमधली एक लेक. तर हीच ती रिव्हर किंवा याच्यामध्ये वॉटरफॉलचं पाणी बनतं ते सगळं इथूनच जातं वाहतवर. इकडून असा ब्रिज आहे वर जायला, इकडे नंतर जाऊ. आता इकडे जाऊ पहिले. पाऊस वगैरे मस्त असेल ना ते सगळं पाणी भरलेलं असेल, बघायला मजा येते. सध्या बरेच दिवस झाले व्यवस्थित पाऊस नाही ना, त्याच्यामुळे पाहता नाही येत. हे जुना स्टेप्स वगैरे होते, हे ज्या नवीन स्टेप्स आहेत, पहिले असं नव्हतं, आता बनवलेले आहेत या स्टेप्स. काय 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 पुन्हा बोल. आदिवासी जमान्याची लोकं इथे राहतात म्हणून त्याला आदिवासी केव म्हणतात. आणि पाण्याचा वॉटरफॉलचा जो आवाज आहे तो ऐका मस्त वाटतं बघा. चला वर जाऊया आता. ही आहे केव नंबर 11, शिलालेख, इन्स्क्रिप्शन केव. शिलालेख केव. तसं इथे इंग्लिशमध्येच का, आय थिंक इंग्लिशमध्येच काहीतरी लिहिलं आहे. ब्रिटिश टाईममध्ये काहीतरी लिहिलं आहे आणि वरच्या साईडला पण काहीतरी लिहिलं आहे, पण त्यांना नीट वाचता नाही येते.
हा जो भाग आहे ना, हा गौतम बुद्धांचा दरबार हॉल, म्हणजे त्यांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा त्यांचा दरबार हॉल होता, तशा पद्धतीने हा बनवला आहे. इथे अंधार खूप आहे व इथे समोरच गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे, स्मारक आहे. आणि आतमध्ये पण छोट्या छोट्या केव्ज आहेत. ती केव नंबर 12 आहे. आणि ही समोर केव नंबर 11. माझ्या पाठी बॅकग्राऊंड पण एकदम मस्त दिसत असेल. सुपर. हे बघा, अशा वर जायला आहे केव्ज आहेत आणि वरती मंकीज पण खूप आहेत. छोटे छोटे मासे आहेत इथे. टोळी चालली आहे वरती. लाईनशीर. तसं इथनं मस्त पाणी वाहतं. दोन्ही बाजूला केव्ज आहेत पाहायला. हे असं वर जाऊ शकतो आपण, तिकडनं असं खाली उतरायचं आणि मग ह्या केव्ज पाहायच्या. तर तिकडून जायला रस्ता ना, तिकडनं जाऊ आपण. केव नंबर 31. ही पण इम्पॉर्टंट केवपैकी एक आहे, पण बंद आहे ती केव आतमध्ये जायला. असे इथे स्कल्पचर्स वगैरे आहेत आणि आतमध्ये वटवाघूळ समथिंग आहेत, पण ते बंद आहेत. ही केव नंबर 32 आहे आणि ही पण बंदच आहे. असं यांना कनेरी केव्ज पहिले कृष्णगिरी म्हणून पण बोललं जायचं, त्याच्यावरूनच कनेरी नाव पडलं. कारण या सगळ्या ब्लॅकस्टोनपासून बनल्या आहेत म्हणून त्याला कृष्णगिरी म्हणायचे आणि नंतर त्याचं नाव कनेरी पडलं. सुपर्ब दिसतंय ना. खूप सुंदर केव आहेत. केव नंबर 34. ही जी मोकळी जागा असते ना, त्याच्यामध्ये इथे बसून ते ध्यान तपस्या वगैरे करायची. आणि इकडे मूर्ती वगैरे असायची किंवा स्मारक असणार, पण ते आता नाही आहे. ते इथे असं वरून आपण केव्ज बघायला जाऊ शकतो, पण तेवढ्या स्पेशल केव्ज नाही आहेत, तर तेवढं जात नाही. इथूनच तुम्हाला दाखवतो, नाही तर खूप वेळ जाईल इथे. अच्छा, हे बघा, असं इथून वरती चढायला जागा आहे. तिकडे थोडी मस्ती चालू आहे लोकांची. अशा ठिकाणी मस्ती करू नका, एखाद्याचा जीव जाऊ शकतो. समजा एक जरी जण सटाकला ना खाली डायरेक्ट. केव नंबर 41. ही थोडीशी डिसेंट केव आहे, म्हणजे वेल मेंटेन केव आहे. इथे पण असं पाण्याचं स्टोरेजसाठी टाकी आहे. चल, आतमध्ये नाही आहे काय, फक्त समोर गौतम बुद्धांची मूर्ती आहे. मुंगा. इथे असे नॅचरल डस्टबिन आहेत, दगडात बनवलेले, त्याच्यात ठेवू शकता कचरा वगैरे तुम्ही काहीतरी आणला असेल तर. चलो, केव नंबर 41च्या वर ना असं इथून जायला रस्ता आहे, तिकडे वर जाऊया आपण आता. आणि इथे छोटे छोटे स्टेप्स असे केलेले आहेत.
बघू शकतो आपण इथे. चला चला मॅडम, चला 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 चला. रुको भाई, रुको जरा. इकडे पण आहे का? काय आहे माहिती नाही, बसलेत काही जण. थोडा तरी पाऊस पडला ना ते वॉटरफॉल बघायला भेटते. सुंदर वाटतं ना. इकडे नाही वाटतं काय दिसे तर नाही. चल. मस्त आहे ना. वीस caves इकडे आहेत. 49 to 69 केव नंबर्स इकडे आहेत या बाजूला. केव नंबर 49. आतमध्ये नाही आहे तसं काय पाहायला. चल. वरनं पण आहे तिकडे असं गेलं ना. बरं नाही का? इथनं 2 गुफा मेन आहेत बघायचं. चालेल चालेल. 89 90 बघून मग तिकडनं डायरेक्ट खाली. ही 50 नंबरची केव आहे आणि इथे ना काही स्कल्पचर्स दिसत आहेत हे बघा. आणि हे जरा वेल मेंटेन्ड आहेत. मस्त इथे म्हणजे आत्तापर्यंत जेवढं बघितलं त्याच्यामध्ये ही एक केव छोटी आहे ज्याच्यात मूर्त्या पाहायला भेटतात. आतमध्ये नाही काय पाहायला एवढं, बाहेर तरी आहे मूर्त्या, दगडात कोरलेल्या मूर्त्या. काकांनी एक मस्त हेल्प केली आम्हाला. त्यांनी सांगितलं इकडनं वर गेल्यानंतर वरती 89 आणि 90 अशी गुफा आहे, ती आपण पाहू शकतो. ते इथली ती जंगली झाडं आहेत ना ते काढत आहेत, कारण कधी कधी साप वगैरे असतात ना तर ते राहतात अडकून वगैरे, म्हणून म्हणजे लोक येतात ना इथून यायला जायला तर त्यांना प्रोटेक्शन मिळावं यासाठी. इथलेच आहेत ते रहिवासी. चला 89 आणि 90 नंबरची केव बघूया आता. आता इथे बघा 88 नंबरची केव आहे आणि तिकडे 89 आहे आणि पुढे 90 आहे. तर ही आहे 89 नंबरची केव. ज्याच्यात आपल्याला भरपूर दगडांमध्ये कोरलेले स्कल्पचर्स, मूर्त्या पाहायला भेटतात. इथे तर खूप आहे ते बघ. हे बघा इथे कितीतरी स्कल्पचर्स आहेत सगळ्या भिंतींवर आणि चांगले व्यवस्थित वेल मेंटेन्ड आहेत, म्हणजे इथे तुटलेले वगैरे नाही. तर भुंगा आहे मधमाशीने. लाईटचा कान सांभाळून फक्त. थोडं लाईट कमी येते पण व्यवस्थित बघायला आहे. थांब नाही बघ, इथे आतमध्ये पण आहेत. हे बघ जाऊया बाहेर. 89 नंबरची केव बघितली, आता 90 नंबरची केव बघूया. छान आहे, थोडंसं गरम होतं पण हवा येते आता आणि मला तर दिसतं थोडा पाऊस पण येतोय करून, तर थोडंसं मजा वाटेल. 90 नंबरची केव. हे बघा सगळं बौद्ध धर्माशी रिलेटेड या केव्ज आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड मूर्त्या वगैरे आहेत. काहीशे वर्षांपूर्वीपासून किंवा काही हजार वर्षापासून जुन्या आहेत या केव्ज. ते बघा इथे खूप मूर्त्या आहेत आतमध्ये. गौतम बुद्ध आणि त्यांच्या परिवाराबद्दल मला वाटतं माहिती दिली आहे, त्यांचा राजदरबार वगैरे या सर्व गोष्टी आहेत. खूप छान प्रकारे मेंटेन केलेल्या आहेत या गुफा.
90 नंबरची केव पण बघितली. आता काकाने सांगितल्याप्रमाणे 67 नंबरची केव आहे ना ती इम्पॉर्टंट आहे पाहायला. तर मध्ये केव्ज लागतील छोट्या छोट्या. 67 60 बघितली. हे सगळे 69 पासून चालू होतं. ते 89 पासून ते सगळे इकडे आहेत. 89 पासून ते 92 पर्यंत इकडे आहेत. म्हणजे या रस्त्याला असं ते करिश्माने नीट ऐकलं, मी एवढं नीट नाही ऐकलं. ही 91 आहे. इथून 109 पर्यंत केव आहेत. ही 93 नंबरची केव थोडीफार पाहण्यासारखी आहे, पण तिथे लॉक लावलेलं आहे. इथे पण काही मूर्त्या वगैरे आहेत. इथे लावला आहे टाळा. इथून बाहेरून आपण पाहू शकतो थोड्याफार. चला 93 नंबरची केव पण पाहिली. फक्त इथे थोडं स्लिपरी आहे. पावसाळ्याचा टाईम आहे तर थोडंसं जपून यायला लागेल. जास्त पाऊस असेल तर थोडं अवॉइड करायला. करिश्मा स्टेप्स चढत वरती गेली. आता मी जातो. तिच्याकडे थोडं सामान जास्त आहे. तिनेच मला बोलली की माझ्याकडे ते बॅग वगैरे म्हणजे मी नाही येऊ शकतो कारण माझ्या हातात कॅमेरा आहे तर. आणि इथला व्ह्यू बघा, सुपर्ब, एकदम सुपर्ब. हलका हलका पाऊस येतो आणि सुपर्ब असं व्ह्यू बघायला भेटतं इथे वरती आल्यावर. 94 नंबरची केव पाहिली ना, इथून असा मस्त सुपर्ब व्ह्यू बघायला भेटतो. वाटतंय थोडा पाऊस येतोय करून त्या साईड, पण येतोय का चाललाय तिकडे ते कळत नाही. कारण हवा ना अशी या बाजूने येते, या डायरेक्शनने. जशी गडकिल्ल्यांवर पाण्याच्या टाक्या असतात ना, तशी इथे पण आहे. वरच्या बाजूला चालले एक व्ह्यू पाहण्यासाठी, जिथून डॅम दिसतो. ह्याच्यासाठीच मी चालतो रोज. जा बस, जा बस, बस म्हातारे बस. 35मध्ये पण 55-65 वाल्या लोकांसारखी वाटते. बघी इथं काय दिसतंय सांग? पागोडा दिसतोय तिकडे. खूप लांब आहे, मला उड्या डोळ्यांनी दिसतोय व्यवस्थित, कारण पूर्ण एवढा एरिया क्लिअर आहे म्हणून. आणि तिथे पागोडा, तिथेच वॉटर किंगडम पण आहे. तिकडे तो डॅम तुलसी का विहारचा किंवा तुलसी विहारचं लेक जी आहे ना, ती तिथे समोर.
इथे केव नंबर 59 आहे. इकडे केव नंबर 58, 57, 56 अशा केव्ज आहेत इथे लाईनीत. आणि तसं पण इथे एवढं काही आहे नाही पाहायला, आणि जे पाहायला असेल ते बंद आहेत मोस्टली, पाहू शकता. आणि समोर एक मस्त व्ह्यू पॉईंट आहे. तिकडे बिबट्या पण आहे असं म्हणतात. केव नंबर 74 तिथे लिहिलं आहे बिबट्या लेपर्डचा एरिया. 74 नंबर केव. नाही इकडे जास्त काय फोटोज वगैरे काढायला पाहिजे जाऊ शकतो बस. त्या बाजूला पण केव्ज आहेत पण तिकडे नाही जात, कारण इकडे लेपर्ड बिबट्याचं झोन आहे असं इथे लिहिलं आहे स्पष्ट, म्हणून थोडं अवॉइड करते. तसं आता असेल नसेल सांगता नाहीत, पण न गेलेलंच बेटर आहे. जनावरांचं सांगून येतं. चला इथे मस्त एक व्ह्यू पॉईंट आहे, तिकडून बघूया काय काय दिसतं आपल्याला. सुपर व्ह्यू पॉईंट आहे. तिकडे ना असं एक रोड दिसतो खालच्या बाजूला, तिथून बस येते जाते, सायकल वगैरे यायचा रस्ता तिथूनच आहे. असा पुढे कंटिन्यू होतो जंगलात कुठेतरी, पण तेवढाच पार्ट फक्त विजिबल आहे. इथे मंकू पाण्यात पोहत आहेत. डीप सी डायव्हिंग करत आहेत, सॉरी टंकीमध्ये, पाण्याच्या टंकीमध्ये डाईव्ह करत आहेत, आंघोळ करत आहेत. फुल जबरदस्त स्विमिंग चालली त्याची. तर इथे आहे केव नंबर 70 आणि ह्याच्याच बाजूला आहे केव नंबर 71, पण तिकडे आता बरेच जण जेवत आहेत. आता आपण त्या बाजूला जाऊ वॉटर क्रॉसिंग करून. मगाशी आपण इकडे गेलो होतो, आता या बाजूला जाऊ. पाऊस नाही, इकडे ऊन पडलं. या ब्रिजवरून राहायला थोडी मजा येते. थोडं हलतोय, पण हलतोय थोडा मूव होतं. केव नंबर 13 आणि 13 ते 18 इकडे आहेत. असा काहीतरी व्ह्यू दिसतो. इकडून वरतून आम्ही आलो, त्याआधी इकडून असं गेलो, मग तिकडून असं वरतून फिरून इथे खाली उतरून आता इथून वर चाललं आहे. केव नंबर 17. आधी 95 होता, आता 17. नंबर्स काय कळत नाही तिथले. ही केव नंबर 18. तिकडे 16, 15, 14 आणि तिकडे कुठे वरती 13. हे मस्त थोडं डीप आहे, ते पण डीप आहे. केव नंबर 16. इकडे केव नंबर 13 आहे, जिथे फोटोज वगैरे काढतात. आणि इकडून वर जायला आहे, जे आपण तिकडनं पाहिलं ते व्ह्यू, आम्ही त्या समोरून जास्त बेटर व्ह्यू पाहिला. इकडून डॅम पण दिसतं. इथून फक्त एकच एरिया दिसतो. समोरच्या साईडला जे आम्ही वरती होतो ना, म्हणजे जिथे 77, 79 वगैरे केव्ज आहेत ना, त्याच्यावर जर गेलं तर खूप सारा चांगला बेटर व्ह्यू मिळतो बघायला. तिथला मी मस्त एक टाईमलॅप्स पण काढला होता, बघितलाच असेल तुम्ही. चला आता पुढे जाऊया. झाली आमची केव बघून, सगळ्या ऑलमोस्ट सर्व बघितल्या. नाही बोलता बोलता आता केव्ज बघून झाले, आता चाललो रिटर्न.
असं मस्तपैकी खायला भेटतं इथे. पेरू, काकडी, चनाजूर, नंतर स्टार, भरपूर काय काय फ्रूट्स आहेत, मिक्स फ्रूट्स आहेत, चनाजूर गरम, आवळा, चिंच, भरपूर काय, लिंबू सरबत वगैरे सर्व मिळतं. हे सगळं इकडेच मिळतं. कशी टेस्ट? मस्त आहे ना. मस्त आहे. मस्त पत्तलमध्ये दिलं आणि कलिंगडची कापणे खायचं. फुल नॅचरल. चना जोर गरम, चना मसाला बोला, परत मक्याचं बोला, कॉर्नचं, काय एकदम मस्त लागतं. ते पण एकदम मस्त होते, पण एकदम मस्त लागतं. कसं लागलं? तर इथे मिक्स फ्रूट घेतलेत. म्हणजे एकच सगळं 30 रुपयाचे, ऑलमोस्ट 30 ते 40 रुपये वगैरे असं काहीतरी. मस्त ना. तर काहीच आत्ताच आमचं ना संजय गांधी नॅशनल पार्कमधलं कनेरी केव्ज फिरून झालेलं आहे कंप्लीट. तर तिकडचा रिव्ह्यू असा आहे की एकदम पावसाळ्याच्या मोसममध्ये, म्हणजे पावसाळ्याच्या टायमामध्ये एकदम सुपर्ब दिसतं, पाहण्यासारखं आहे. आणि तिकडे ना 109 केव्ज आहेत. त्याच्यातल्या 10 केव्ज अशा आहेत, म्हणजे 7-8 केव्ज तर त्यांनी सजेस्ट केले आणि 3-4 केव्ज तर आम्ही अशा पाहिल्या ज्या वेल मेंटेन्ड आहेत, त्या आहेत. आणि तुम्हाला सर्व 109 केव्ज जर पाहिजे असतील तर 3-4 तास तुम्हाला लागतात. प्लस जर तुम्हाला अर्धा 1 तास तर कमीत कमी जर सॅटर्डे संडेमध्ये आलात तर तुम्हाला AC बससाठी, जर आलात AC बसने तर तुम्हाला वेटिंग करावं लागतं बसच्या लाईनीमध्ये, म्हणजे रिटर्न येण्यासाठी. सकाळी जाताना पण तुम्हाला जेव्हा बस पकडता तेव्हा पण थोडं वेटिंग लागतं. मोस्टली संडेला वेटिंग जास्त असतं, पण येण्यासाठी सॅटर्डे संडेला खूप वेटिंग असतं. वीकडेजमध्ये आलात तर तुम्हाला एवढं वेटिंग करायला नाही लागणार, तुम्ही पटापट जाऊ शकता. आजच आम्हाला 1 तास वेटिंग लागलं. हां, आज आम्हाला 1 तास वेटिंग लागलं आहे बससाठी. तर 3 बस सोडल्या आम्ही, म्हणजे विचार करा किती लोकं उभी होती. 2 बस सोडल्या, 3ऱ्या बसमध्ये आम्ही बसलो. तर असं आहे, तर येऊ शकता. मस्त आहे पाहण्यासारखं. 2 व्ह्यू पॉईंट असे आहेत जे टॉप व्ह्यू आहेत, ज्या वरती जाऊन बघायला. तर जिथे मोठ्या 70 नंबरच्या आसपासच्या ज्या केव्ज आहेत ना, त्याच्यावरती तो व्ह्यू जिथून दिसतो ना तो सुपर्ब दिसतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिटी पण दिसते, तुम्हाला डॅम पण दिसतं. आणि आता कसं आहे, पाऊस एवढा नाही तर त्याच्यामुळे ग्रीनरी भरपूर आहे, पण वॉटरफॉल तुम्हाला पाहायला नाही भेटणार, कारण पाणी तेवढं वाहत नाही आहे म्हणून. बस बाकी सुपर्ब वाटतं एकदम पाहायला. तर हाच रिव्ह्यू होता नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या कनेरी केव्जचा. तर एकदम मस्त जायला बघायला भेटलं. तुम्ही पण या आणि इकडे भेट द्या. हां, इकडच्या या जंगल सफारी बोला या किंवा या जंगलात किंवा या नेचरमध्ये येऊन तुम्ही भेट नक्की द्या. तर चला, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इतरांकडे शेअर पण करा. आणि तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं ना ते कमेंट करून सांगा. आणि जसं मागच्या व्हिडिओला तुम्ही बघितलं संजय गांधी नॅशनल पार्कचं, ते मला पूर्ण मी बाकीचं दाखवलंच होतं. तर आता थोडीफार प्राइजेस वाढलेत, एवढं तुम्हाला एक मी अपडेट देतो. बस एवढंच होतं. चला, आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवर. तोपर्यंत बाय बाय. नवीन व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. असेच कंटेंट तुम्हाला पाहायला भेटतील. चला.